त्या मुलीने असं म्हटलं आरोप केला तो आझर शेख नावाचा त्या मुलाचा चुलता जो आहे तो गावगुंडा आहे, वाळू उपसतो, मुरम उपसतो, बऱ्याच जणांना त्याने आजपर्यंत मारले अशा चौकीला पोस्ट आहे. तिथलं 28 गुन्हे दाखल आहेत. तिथला सोनवणे भाऊसाहेब म्हणून एक तिथला कामगार आहे चिंचोली गावचा, त्याच्या अंतर्गत त्याच्या गुन्हे दाखल आहे, तरी पण तो बाहेर आहे. आज बरेच दिवस झाले त्याच्या गुन्हे दाखल आहेत. कुठलं जामीन न मंजूर करता तो आज बाहेर फिरतो. तर ह्या व्यक्तीला एका राजकीय आमदाराचं वरदास्त आहे. कुठल्या आमदार कोण आहे तो आमदार सगळं बोलणार आहे. 2 मिनिट. काही गोष्टी अशा झाल्या, रात्री 1 वाजता आम्ही त्या व्यक्तीचं नाव दिले चौकीला, 6 आरोपीला 6 आरोपी करा हे सगळ्यांना सपोर्ट करतोय मुलांना. आजपर्यंत या भिगवणमध्ये या मुलांनी बरेच वेळ दहशत माजवली आहे. अशा गुन्ह्याची नोंद आहे चौकीला, भिगवण चौकीला, तुम्हाला सांगतो. तर हे आरोपी असताना आज त्या FIR मध्ये नाव आहे ह्याचं आझर शेखचं. आरोपी असताना तुम्ही चौकशी करून बघा, भिगवण चौकीला पर्यंत नाव आहे. हा आरोपी असताना त्यांनी रात्री 1 वाजता आज रात्री 1 वाजता मी जागे होतो. माझी वहिनी बेशुद्ध पडली होती, त्यांचा BP वाढला होता. यशवंत हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट चालू होतं आयुष्यामध्ये. त्यांनी मी जागा असताना मी पाहिलं सहज त्याचं स्टेटस होतं की एक आमदार स्टेटस होतं. आमदाराचं कोण आहे तो आमदारचा फोटो होता. नाव सांगा, फोटो दाखवा. फोटो आहे, फोटो दाखवा. आमदारचा फोटो होता. आणि सांगितलं होतं राजा हे राजा असतो, म्हणजे असं राजाच्या ऑर्डर खाली काही काम चालतं का? कोण आहे तो आमदार? आमदार आहे. मला फोटो नाही ओपन करायचा, तुम्ही समजून घ्या. कोण आहे तो आमदार? आमदार कोण आहे? इंदापूर तालुक्यातला, दौंड तालुक्यातला कोण आहे आमदार? तुम्ही समजून घ्या, तुम्ही सगळ्या गोष्टी या. आणि त्या मुलीला तुम्हाला माहिती आहे, त्या तुम्ही मुलीला आरोप करताय त्या दबावाखाली आणून आज एका मुलीचं अपहरण केलं तिच्यापाशी कोणी नसताना. जर तिला अपहरण केलं, तिच्या डोक्याला पिस्तूल लावला, तुझ्या फॅमिलीला भीती आहे, तुझ्या फॅमिलीला सुद्धा आम्ही उचलून नेलेलं आहे. तिला पण त्या फॅमिलीला, तुझ्या 2 भावांना, तिला वडील नाही, 2 भावांना आम्ही खलास करू शकतो. त्याला आम्ही पकडून नेलेला आहे. तू एक बाईट अशी दे की तू असंच बोल, तुला बोलल्याशिवाय पर्याय नाही, नसेल तुझा आम्ही खलास करणार. कोण म्हणलं इथं समोर असं त्या मुलीचा असू शकतो. तेव्हा काय आता तर पोलीस आहेत, सगळेजण होतं, आता काय बोलणं झालं? काय बोलणं झालं? काय पुढची पावलं झालं मुलीशी? त्यांनी त्यांच्या प्रकारे मुलीवरती काहीतरी त्यांचे गुप्त यंत्रणाचे त्यांनी काहीतरी मुली त्यांनी खायला घातलेला आहे. म्हणजे काय जादूटोना केलंय? मला काय आहे? आणि आता एसपीनी काय सांगितलं? वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ते. मी मुलीचं सुद्धा आहे. मुलीचे वडील कोरोनामध्ये वारले. कोरोनामध्ये वारल्यानंतर त्यांचं पालन पोषण या मुलीचं या मामांनी केलं. मामांनी केल्यानंतर सिद्धेक मंदिरापाशी यांचं गाव आहे, जेलपुरी गाव आहे. कधी मुलगी आली नाही तर 1-2 दिवस यायची जायची माघारी. आणि आमचा असा आक्षेप आहे, त्यांनी त्या मुलीला दबाव आणून, म्हणजे पहिली गोष्ट अशी, लग्न जमलं, शॉपिंगसाठी मुलगी बेगूनमध्ये बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर काय ह्यांनी गावगुंडांनी तिच्या वाचीवर पोरं सोडल्यानंतर तिला वाचीवर पोरं सोडल्यानंतर त्याला माहिती अपडेट केली सगळी. ह्या ठिकाणी आली, त्या ठिकाणी आली. ज्या ठिकाणी कोणी नसतं वारंवार तिथं, त्या ठिकाणी आडमार्गी रस्त्यावरती यांनी आडून रस्ता केला. छोटा ती वगैरे टमटम ती गाडी उभा केली, एक मोटरसायकल उभा केली. 3 जण व्यक्ती होते, तिसरा व्यक्ती कोण कळला नाही अजून. तो आयन शेख, त्या आरोपीचा भाऊ, आणि जहीर शेख, तो स्वतः आरोपी. या दोघांनी या दोघांच्या डोळ्यामध्ये, तिघांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली. मुलीच्या भावाला मारलं, आईला मारलं. आणि ज्या ठिकाणी 3 ते 5 मिनिटात मी त्या पॉईंटवर पोहोचलो. मी माझ्या शेतामध्ये वाचताना मला आईचा फोन आला. आईचा मला फोन आला की भाऊजी लवकर या, माझ्या मुलीला पळवून नेले. तिथे मी 3 मिनिटात पोहोचलो. पहिली गोष्ट, 3 मिनिटात पोहोचल्यानंतर त्या पॉईंटला आम्ही गेलो. स्वतः मी चौकीला पहिल्यांदा गेलो. तक्रार द्यायला सांगितली मांगडे साहेबांना. तक्रार दिल्यानंतर स्वतः मांगडे साहेबांनी मी त्या पॉईंटवरती आल्यानंतर तिथं सगळी चटणी वगैरे पडलेली होती, हे सांगतो मला. तिथल्यानंतर आम्ही आमच्या धावपळीमध्ये आम्ही गाडी कुठं गेली आम्हाला पाण्यासाठी आम्ही सगळं आणि शोध चालू केला. कारण ह्याला काय सांगता येईना, गाडी कुठल्या दिशेने डोळे चटणी गेली म्हणलं काय सांगता येईल ह्याला. तर आम्ही शोध चालू केला. आम्ही बरेच हॉटेलचे फुटेज, आता म्हणणं काय आहे, तो कुठे आहे मुलगा, फुटेज चालू केले तपासण्यासाठी. तिथे आमचा वेळ गेला. तर ह्यांनी हिसकून नेलं. जर ती माझ्या भावाची मुलगी पळून गेली असं यांनी दाखवलंय सर्वांनी, मीडियाने असेल, पोलिसांनी असेल. जर तिला पळून जायचं होतं तर ती रात्री अपरात्री पळून गेली असती. नाही साहेब, आम्ही नाही, ती स्वतःच बाईट पाठवते. ऐकून घ्या तुम्ही. पहिली गोष्ट तुमचा निषेध करतो मी, पत्रकार लोकांचा जे सत्य तो तुम्ही काय आहे ती समोर आणा. आणि काही पण अशा बातम्या उडवून लोकांच्या गरिबांच्या घरी येऊन बसवू नका. मुलीने माझं रास्त म्हणणं आहे. तुम्ही आता पत्रकारांवर आरोप करता.